Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the plant, nutrient, manures and fertilizer. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रीवियस लेक्चरमध्ये ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं 6 चॅप्टर आहे प्लांट न्यूट्रिशन, आणि यामध्येच आपण क्रॉप सायन्सचं प्लांट न्यूट्रियन म्हणून मॅन्युअर आणि फर्टिलायझर असे आपण 5, 6, 7 पेपर फर्स्टमध्ये चॅप्टर आहे क्रॉप सायन्समध्ये, ते तिन्ही चॅप्टर आपण कव्हर केलेत. आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे प्लांट न्यूट्रिशन यामध्येच मॅन्युअर फर्टिलायझर इन्क्लूड आहे. तर आपण आज बघणार आहोत लेक्चर नंबर 16 मध्ये एक्झरसाइज. काय बघणार आहोत? एक्झरसाइज. तर हा 3 चॅप्टरचं एक चॅप्टर जे आहे ते आपण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. द असेन्शियलिटी क्रायटेरिया ऑफ एलिमेंट इन प्लांट इस्टॅब्लिश्ड बाय डॅश. कोणत्या शास्त्रज्ञानी हे असेन्शियलिटी ऑफ क्रायटेरिया ऑफ एलिमेंट केलेलं आहे? तर तो आहे अर्नॉन नावाचं शास्त्रज्ञ. यांनी म्हटलेलं आहे क्रायटेरिया ऑफ असेन्शियलिटी ऑफ एलिमेंट. द नेक्स्ट, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम आर द डॅश प्लांट न्यूट्रियंट्स. तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे कोणते अन्नघटक मानले जातात? तर आपण मेजर प्लांट न्यूट्रिएंट करतो आणि मायक्रो प्लांट न्यूट्रिएंट. मेजरमध्ये 6 नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नीज, सल्फर, आणि राहिलेले 7 आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन अँड क्लोरीन. तसं 13 अन्नघटक जमिनीमार्फत मिळतात आणि त्याचं वर्गीकरण आपण रिक्वायरमेंटवरून केलं आपण. तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम मेजर प्लांट न्यूट्रिएंटमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असं वर्गीकरण केलं आपण. प्रायमरीमध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फर, पोटॅश, सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे सेकंडरीमध्ये मोडतात. तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आर द प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. डिफिशियन्सी ऑफ डॅश प्लांट न्यूट्रिएंट कॉजेस क्रॅकिंग ऑफ फ्रूट. तर कोणत्या प्लांट न्यूट्रिएंट कमतरतेमुळं फळं तळकतात? कोणत्या अन्नघटकाच्या कमतरतेमुळे फळं तळकतात? तर ते आहे बोरॉन नावाचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे. हे बोरॉनची कमतरता झाली तर फळं तळकतात, आणि पर्टिक्युलरली हे कशामध्ये? पोमोग्रॅनेटमध्ये, डाळिंब्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं डिफिशियन्सी सिम्पटम. नेक्स्ट, एनी मटेरियल विच इज यूज टू करेक्ट द सॉइल ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी इज नोन ॲज डॅश. तर आपण जे जमिनीमध्ये मटेरियल टाकतो आणि त्यामुळे जमिनीचं pH मेंटेन होत असेल, त्याचं करेक्शन होत असेल, तर त्याला का म्हणतात? तर ते असतं सॉईल अमेंडमेंट. काय असतं? सॉईल अमेंडमेंट. तर जे जिप्सम, लाईम जे आहे हे सॉईल अमेंडमेंटचे एक्झाम्पल आहेत. तर ते सॉईल अमेंडमेंट आपण जमिनीचं pH करेक्ट करण्यासाठी वापरतो. काय केलं जातं? वापरलं जातं. नंतर BGA इज अ एक्झाम्पल ऑफ BGA इज अ डॅश फर्टिलायझर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? डॅश फर्टिलायझर. BGA इज अ डॅश फर्टिलायझर. तर हे कशाचं उदाहरण आहे? मॅन्युअरचं आहे का केमिकल फर्टिलायझरचं आहे का बायो फर्टिलायझरचं आहे? तर BGA कोणतं फर्टिलायझर आहे? BGA इज अ डॅश फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर आहे. इथं काय पाहिजे? बायो फर्टिलायझर. इथं फिल इन द ब्लँक भरायची राहिलेली आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 1, मेक द पेअर्स. जोड्या लावा. तर इकडं खताचे नावं आहेत आणि इकडं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे सुफला, आझोला, निमके. इकडं ऑर्गॅनिक मॅन्युअर, सॉईल अमेंडमेंट, केमिकल फर्टिलायझर, फंजिसाईड, बायो फर्टिलायझर. तर सुफला हे
कसं खत आहे, ऑर्गॅनिक आहे का सॉईल अमेंडमेंट आहे का केमिकल आहे का फंजिसाईड आहे का बायो फर्टिलायझर. तर हे केमिकल फर्टिलायझर आहे. कोणतं आहे, केमिकल फर्टिलायझर. टू अझोला. अझोला हे कसं फर्टिलायझर आहे, बायो फर्टिलायझर आहे. नीमकेक हे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. नीमकेक काय, ऑर्गॅनिक मॅन्युअर. जर हे कॉन्सन्ट्रेटेड म्हटलं असतं तरी हे नीमकेक करेक्ट राहिलं असतं. तर इथं दिलेलं आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर, तर बरोबर आहे. तर या पद्धतीनं जोड्या लावणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन ब्रीफ. गिव डिफरन्स बिटवीन मॅन्युअल फर्टिलायझर. तर सेंद्रिय खत आणि रासायनिक खताचा काय फरक आहे, दोघांमध्ये फरक स्पष्टीकरण करायचं आपल्याला. तर मॅन्युअरमध्ये आपण काय म्हणणार, इट इज अ नॅचरल सबस्टन्स, इट इज अ आर्टिफिशियल सबस्टन्स. तर इथं आपण काय म्हणणार, दे आर मेजर अँड मायनर प्लांट न्यूट्रिएंट, दे आर सप्लाय ओनली 1 or 2 or 3 प्लांट न्यूट्रिएंट. इट इज लेस कंटेन प्लांट न्यूट्रिएंट पर युनिट वेट, इट इज मोर कंटेन ऑफ प्लांट न्यूट्रिएंट पर युनिट वेट. इट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल, इट डज नॉट इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. तर असं फरक लिहायचं. राईट नोट्स ऑन बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर म्हणजे काय, त्याच्यावर नोट्स लिहायला पाहिजे. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. ते फारच मजेशीर आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर याचं वर्गीकरण, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरं काय म्हणणार मग आपण, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. काय करणार, इथं काय यायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. नंतर बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे उदाहरण FYM मीन्स फार्म यार्ड मॅन्युअर, कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर, व्हर्मी कंपोस्ट हे उदाहरणं. मग कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑल्सो क्लासिफाईड इन 2 टाईप, प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. तर प्लांट ओरिजिन दिलेलं आहे तर त्याची उदाहरणं लिहायचे. ऑइल केक, ग्राउंडनट ऑइल केक आहे ना. नंतर सनफ्लावर, सॅफफ्लावर ऑइल केक असं लिहायचं. कॉटन केक. इकडं जे आहे प्लांट ओरिजिन झाल्यानंतर इकडं ॲनिमल ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन त्याचं उदाहरण दिलं ब्लड मिल. तर या पद्धतीनं हे कंप्लीट करायचं ट्री डायग्राम. ओके, फारच इंटरेस्टिंग आहे. ते काय येणार, बल्की ऑर्गॅनिक उदाहरणं FYM, कंपोस्ट, ग्रीन मिल. इकडे काय येणार, कॉन्सन्ट्रेटेड. इथं काय येणार, ॲनिमल आणि ॲनिमल ओरिजिन. इथं काय येणार, तर प्लांट ओरिजिनचं काय येणार, ग्राउंडनट केक, सॅफफ्लावर केक हे येणार. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. तर मॅक्रो न्यूट्रियंट म्हणजे मेजर, मॅक्रो और मेजर प्लांट न्यूट्रियंट. देर आर 2 टाईप, प्रायमरी प्लांट न्यूट्रियंट, सेकंडरी प्लांट न्यूट्रियंट. प्रायमरी प्लांट न्यूट्रियंट ऑल्सो क्लासिफाईड इंटू 2 टाईप. पण इथं प्रायमरी प्लांट न्यूट्रियंटचे उदाहरणं द्यायची आपल्याला. इथं फॉस्फरस दिले, त्याच्या अगोदर काय नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅश. मग इथं प्रायमरी आहे तर इथं काय येणार, सेकंडरी येणार. सेकंडरी प्लांट न्यूट्रियंट कॅल्शियम आणि इकडं सल्फर आहे, तिथं काय आलं पाहिजे, मॅग्नेशियम. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. तर अशा पद्धतीने हे भरायला पाहिजे. समजलं बाळांनो. तर या पद्धतीनं 11वीचा पेपर काढायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. सोर्स ऑफ न्यूट्रियंट काय दिलेलं आहे, सोर्स ऑफ न्यूट्रियंट, सोर्स ऑफ न्यूट्रियंट. तर हे कार्बन आहे. कार्बन आणि दुसरं काय असतं, ऑक्सिजन. हे कशाद्वारे मिळतात, हवेद्वारे. मग इथं काय पाहिजे, एअर. काय पाहिजे, एअर. इथं वॉटर दिलेलं आहे, मग इथं काय यायला पाहिजे, सॉईल. काय यायला पाहिजे, सॉईल. सॉईलपासनं प्रायमरी आणि सेकंडरी. तर या पद्धतीने इथं जर मेजर दिलं असतं तर मायनर लिहिलो असतो आपण. इथं प्रायमरी दिलं, सेकंडरी येणार. मग इथं वॉटरचं उदाहरण दिलं नाही इथं. तर वॉटर याच्यासाठी दिलं की याच्या अगोदर कोण, कार्बन मिळून देणारा कोण आहे, हवा आहे, एअर आहे. आणि दुसरं कोणतं घटक आहे त्याच्यामध्ये, ऑक्सिजन आहे. कार्बन आणि ऑक्सिजन हे हवेद्वारे मिळतं, हायड्रोजन हे पाण्याद्वारे मिळतं. पण त्याचं उदाहरण दिलं नाही. तर इथं हे प्रायमरी, सेकंडरी कुठून मिळतं, सॉईलमध्ये. सॉईलमध्ये मिळणारे प्रायमरी, सेकंडरी. इथं मेजर आणि मायनरसुद्धा येऊ शकतात. नेक्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एक्सप्लेन INM इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट घेतलं आपण. तर ते थोडं एक्सप्लेन करायचं. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. एक्सप्लेन व्हर्मी कंपोस्टिंग विथ डायग्राम. व्हर्मी कंपोस्टिंग त्याचं कंपोस्ट कसं लेअर भरलो आपण
त्याचा डायग्राम काढायला पाहिजे. कंप्लीट टेबल, इथं टेबल केमिकल फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन आहे. स्ट्रेट फर्टिलायझर दिलं, त्याचे उदाहरण कोणते असणार आहे मग? युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश. नायट्रोफॉस्फेट आहे, उदाहरण नायट्रोफॉस्फेट. कशाचं आहे नायट्रोफॉस्फेट? नायट्रोफॉस्फेट कशाचं असणार आहे? तर एक कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, कंपाऊंड फर्टिलायझरचं. NPK हे कशाचं उदाहरण राहणार? मिक्स फर्टिलायझर और ग्रेडेड फर्टिलायझरचं. जिप्सम कशाचं उदाहरण आहे? सॉईल अमाइनमेंटचं आहे. आणि मायक्रो फर्टिलायझरचे एक्झाम्पल कोणते असणार आहे? आयर्न सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, है ना. तर हे उदाहरणं त्याचे राहणार आहेत. तर नेक्स्ट, एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ असेन्शियल न्यूट्रियंट विथ एक्झाम्पल. तर असेन्शियल न्यूट्रियंटचे काय क्लासिफिकेशन करायचं असेन्शियल न्यूट्रियंटचं विथ एक्झाम्पल. तर आपण मेजर प्लांट न्यूट्रियंट, मायक्रो प्लांट न्यूट्रियंट, मेजरचं प्रायमरी, सेकंडरी, त्याची उदाहरणं, मायक्रो प्रोडक्ट त्याची उदाहरणं असं करायचं आहे. कंप्लीट द टेबल. मेथड्स ऑफ फर्टिलायझर अप्लिकेशन. सॉलिड फॉर्म आणि लिक्विड फॉर्म येणार. मग इकडं काय येणार? लिक्विड फॉर्म. सॉलिड फॉर्ममध्ये ब्रॉडकास्टिंग दिलं. तर दुसरं इथं रूट इनॉक्युलेशन आहे ना. इथं कोणतं येणार? प्लेसमेंट. कोणतं येणार? प्लेसमेंट. या सॉईल प्लेसमेंट येणार. इथं ड्रिलिंग आहे ना. तर इथं पॅलेट येणार. असं आपण सॉलिडचं वर्गीकरण करतो. स्टार्टर सोल्युशनचं पण इथं फर्टिगेशन दिलेलं आहे. मग दुसरं कोणतं असणार आहे? लिक्विड फॉर्ममध्ये एरियल स्प्रे आहे ना, आणि फोलिएज स्प्रे. एरियल अप्लिकेशन आणि फोलियर अप्लिकेशन. बाय फर्टिलायझर आपण रूट इनॉक्युलेशन, त्याच्या अगोदर सीड इनॉक्युलेशन. काय येणार? सीड इनॉक्युलेशन. त्याच्यानंतर काय येणार मग? सॉईल अप्लिकेशन. असं बाय फर्टिलायझर अप्लिकेशनच्या मेथड फारच सुटसुटीत दिलेलं आहे. नंतर इथं पॅराग्राफ दिलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये पॅराग्राफ दिले आणि त्याचे प्रश्न आहे. तर अगोदर आपण प्रश्न बघूया. तर आपल्याला तिथल्या तिथं प्रश्नाचे उत्तर काढता येतात. कधी आपण प्रश्न वाचायला पाहिजे. डिफाईन कंपोस्ट. काय? डिफाईन कंपोस्ट. दुसरं आहे व्हॉट इज द साईज ऑफ कंपोस्ट पीट. कंपोस्ट पीटची साईज विचारली. नंतर एक्सप्लेन कंपोस्टिंग मेथड. कंपोस्टिंग मेथड कशी करायची. विच केमिकल फर्टिलायझर इज मिक्स इन पीट. विच केमिकल फर्टिलायझर, कोणते रासायनिक खते टाकायला पाहिजे कंपोस्ट तयार करत असताना. व्हॉट इज एरोबिक डिकम्पोजिशन. एरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे काय? हे 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला याच्यामधून काढायचं आहे. रीड द गिवन पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कंपोस्ट इज अन ऑर्गॅनिक मॅन्युअर प्रिपेअर्ड फ्रॉम प्लांट रेसिड्यूज अँड ॲनिमल वेस्ट बाय डिकम्पोजिशन नोन ॲज कंपोस्ट. इथे डेफिनेशन मिळाली. द प्रोसेस ऑफ मेकिंग कंपोस्ट इज नोन ॲज कंपोस्टिंग. तर कंपोस्टिंग आपल्याला कंपोस्टची डेफिनेशन, कंपोस्टिंगची ही डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ मेकिंग कंपोस्ट इज नोन ॲज कंपोस्टिंग. इट इज लार्जली बायोलॉजिकल प्रोसेस इन विच एरोबिक विच रिक्वायर एअर और ऑक्सिजन. तर एरोबिकमध्ये एअर अँड ऑक्सिजन अँड अनएरोबिक विच फंक्शन इन absence ऑफ एअर और फ्री ऑक्सिजन. तर हे absence असतं ऑक्सिजन, तर त्याला आपण अनएरोबिक म्हणतो. डेफिनेशन विचारली अनएरोबिक बघा. मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर अँड लोअर द कार्बन नायट्रोजन रेशो ऑफ द रिफ्यूज. तर कंपोस्ट काय करतं? हे कार्बन नायट्रोजन रेशो रिफ्यूज काय करतं? हे लोअर करतं. तर डिकम्पोज होतं. इन द एरोबिक प्रोसेस द मिक्स्ड फॉर्म रेसिड्यूज आर कलेक्टेड इन द पीट ऑफ कन्व्हिनियन्स साईज. पीटची साईज विचारली बघा आपल्याला. तर हे 15 बाय 5/3 फीट आहे ना. काय फीटमध्ये दिलं? 15 बाय 5/3. 15 फीट लॉंग, 5 रुंद आणि 3 खोल. तेच सेंटीमीटरमध्ये दिली. 450 सेंटीमीटर लांब, 150 सेंटीमीटर रुंद, 90 सेंटीमीटर खोल. ईच डे कलेक्शन. तर दररोजचं कलेक्शन या खड्ड्यामध्ये भरत राहायचं. इज स्प्रेड इन अ थिन लेअर अँड स्प्रिंक विथ मिक्सचर ऑफ फ्रेश काऊ डंग. तर
लेअर बाय लेअर असं भरत राहायचं आणि ते कंपोस्ट शेणखत जे आहे, शेण जे आहे दररोजचं कच्चं शेणखत फ्रेश, त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून शिंपडायचं त्याच्यावर. कंपोस्ट मॅन्युअर इज रेनफोर्स्ड विथ सुपर फॉस्फेट. केमिकल विचारलं होतं बघा, कोणतं केमिकल वापरतात, तर कोणता वापरतात? सुपर फॉस्फेट. ॲट द रेट ऑफ 25 kg पर टन ऑफ मॅन्युअर. एका टन मॅन्युअरसाठी डिकम्पोज करण्यासाठी आपल्याला 25 किलो सुपर फॉस्फेट वापरायचं. वेन द पीट इज फिल्ड टू अ हाईट ऑफ 1.5 to 2 मीटर फीट. तर वर डोम शेप करायचं 1.5 ते 2 फीट, म्हणजे 45-60 सेंटीमीटर उंच असं भरायला पाहिजे ग्राउंड लेवलच्या वर. अबाव ग्राउंड लेवल द सरफेस इज प्लॅस्टर्ड विथ 1 इंच लेअर ऑफ मिक्सचर ऑफ मड अँड काउडंग. मग त्याच्यावर काय करायचं? एक लेअर द्यायचं, शेणाचं लेप द्यायचं त्याच्यावर. द कंपोस्ट बिकम रेडी इन अबाउट 3 to 4 months विदाऊट एनी फर्दर अटेन्शन. तर त्याला डिस्टर्ब न करता हे 3 ते 4 महिन्यांनी पूर्ण डिकम्पोज होणार. तर इथं प्रश्न दिलेले होते, पण आपण आणखीन त्या नेक्स्ट डिफाईन कंपोस्ट, व्हॉट इज द साईज ऑफ कंपोस्ट मिळालं. एक्सप्लेन कंपोस्टिंग मेथड, कंपोस्टिंगची मेथड आहे ना. आणि विच केमिकल फर्टिलायझर इज मिक्स इन पीट, सुपर फॉस्फेट. व्हॉट इज द एरोबिक डिकम्पोजिशन. एरोबिक means which require oxygen and air. Complete the given table. तर इथं टेबल आपण कंप्लीट करूया. न्यूट्रिएंट दिलेले आहे बोरॉन, युजेबल फॉर्म बाय प्लांट आहे ना. तर बोरॉन हे आयर्न फॉर्ममध्ये, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅटायन आणि अनायन असते ना, तर कोणत्या फॉर्ममध्ये? असं हे फेरस अनायन आहे. तर बोरॉन सुद्धा आपण गट तयार केले तेव्हा. मिनरल सोर्स कोणता आहे त्याचं. नंतर फेरस हे आयर्न Fe याला पाहिजे तर. नंतर क्लोरीनचं कोणतं आहे? सोडियम क्लोराईड त्याचं मिनरल सोर्स आहे. तर हे नायट्रोजन असायला पाहिजे तर काय? नायट्रोजन. इथं कॅल्शियम, इथं फॉस्फरस. या पद्धतीने हे टेबल कंप्लीट करा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फंक्शन ऑफ नायट्रोजनचे फंक्शन, कॅल्शियमचे फंक्शन, फॉस्फरसचे फंक्शन आणि बोरॉनचे फंक्शन असं हे लिहायचं आहे. राईट इन डिटेल क्लासिफिकेशन ऑफ असेन्शियल एलिमेंट विथ एक्सप्लेनेशन. तर असेन्शियल एलिमेंटचं डिटेल क्लासिफाय करायचं आणि त्याचं एक्सप्लेन करायचं. एक्सप्लेन द डिफरंट मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. तर एक्सप्लेन द डिफरंट मेथड ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. तर फर्टिलायझर ॲप्लिकेशनच्या मेथड, सॉलिड फॉर्म आणि लिक्विड फॉर्म, त्याचं वर्गीकरण आणखीन करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं हे मोठं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. तसं क्रॉप सायन्सवाल्याचं फर्स्ट पेपर आता संपत आलेला आहे. बरेच चॅप्टर आपण कंप्लीट केले. तर क्रॉप सायन्सवाल्याचं सॉईल, वेदर अँड क्लायमेट, नंतर सोईंग आहे ना, नंतर प्लांट न्यूट्रियंट, मॅन्युअर, फर्टिलायझर, एवढे फर्स्ट पेपर. सेकंडमध्ये सोईंग मेथड वगैरे ते झालेलं आहे आपलं. तर पूर्ण आपण सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करूया. तर मी जे व्यवस्थित सांगतो ते पद्धतीने तुम्ही ऐकायला पाहिजे. तर क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा 11वीचा सिलेबस सेम आहे, फक्त चॅप्टर मागे पुढे आहेत. क्रॉप सायन्सचं डिवायडेशन फर्स्ट पेपर सेकंड पेपरमध्ये केलेलं आहे. पण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे क्रॉप प्रोडक्शनचं एकच पेपर असतं 70 मार्काचं. ओके. तर बघत राहा व्हिडिओ, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.